अगं ऐकलं का? आपल्या दीदीसाठी एक स्थळ आलंय. बघू. बायोडेटा आलाय मुलाचा. मुलगा डॉक्टर आहे. बघा बरं. हा मुलगा छान आहे हा. आत येऊ का? या या या. नमस्कार काका. नमस्कार काकू. नमस्कार नमस्कार. कोण आपण? मी मीनाक्षीचा फ्रेंड आहे. बर बर बर, बसा बसा बसा. पण मीनाक्षी घरी नाहीये. नाही, ऍक्च्युली माझं तुमच्याकडेच काम होतं. बोला, काय काम होतं का? म्हणजे मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. मी आणि मीनाक्षी गेले 5 वर्ष एकमेकांना ओळखतोय. म्हणजे माझं मीनाक्षीवर खूप प्रेम आहे. म्हणजे मीनाक्षीचं पण माझ्यावरती आहे. आम्हाला लग्न करायचंय. काय काम काय करतोस? माझं चहाचं दुकान आहे. म्हणजे महिन्याला 15-20 हजार रुपये सुटतात. माझ्या मुलीला महिन्याला मेकअपला 25,000 रुपये लागतात. घर स्वतःच का भाड्याचं? स्वतःचं कुठलं घर, भाड्याचं आहे. आमच्या काय अपेक्षा आहेत? मुलाला किमान 10 एकर तरी जमीन हवी. शहरात स्वतःचा फ्लॅट हवा. त्याच्याकडे 4 चाकी गाडी हवी. हा, मुलगी काय शेती करणार नाही, पण बांधा उभा राहून ऑर्डर सोडल. प्रेम हे आंधळं असतं. प्रेम आंधळा असतं मग काय आम्ही काय भिकाऱ्याला पोरगी द्यायची? बंगला गाडी ह्याच्यातलं आहे का काय तुमच्याकडं? काकू, तुमची काळजी बरोबर आहे, पण तुमच्या मुलीला मी 2 वेळचं पोटभर जेवण देऊ शकतो. हा, सोन्या मान्यांनी म्हणू नाही शकत मी तिला, पण आयुष्यभर साथ तिला नक्की देऊ शकतो. हो नाटककार, तुमचे डायलॉग नाटकात चांगले वाटतात, इथं नाही. मुलाकडं बंगला पाहिजे, मुलाकडं घर पाहिजे, मुलाकडं जमीन पाहिजे, लाखोचा पगार पाहिजे. अहो, यात जर अपेक्षा मुलाने जर मुलीकडे केल्या तर तो हुंडा, आणि जर मुलीने मुलाकडे केल्या तर ती काळाची गरज. अहो, हे घर उभा करायला तुम्हाला वयाची 60 वर्ष लागली, आणि एका 25 वर्षाच्या मुलाकडून तुम्ही घराची, बंगल्याची आणि गाडीची अपेक्षा करता. तुमच्या इकडे अपेक्षा वाढत जातात आणि आमच्यासारख्या मुलांची तिकडे वय वाढत जातात. मुलीला एखाद्या मुलाची बायको म्हणून पाठवा, श्रीमंत घरचा नोकर नाही. काही चुकलं असेल तर माफ करा. येतो मी.